सर अमर, मला माफ कर, मी तुला समजू शकलो नाही. जाऊ द्या ना सर, माझ्या मनात तसं काहीच नाही. अमर, तुला सस्पेंड केला, तू आमच्यातून निघून गेलास. आमचं कशात लक्ष लागत नव्हतं. हमने कई बार सोचा तू कहाँ होगा, लेकिन ढूंढेंगे कैसे? मेजर साहब थे ना. सर, पुढे जायची अजून ऑर्डर आली नाही वाटतं. अजून तरी नाही. तिथे जाणं थोडं कठीण आहे ना. बरं आहे ना, ऑर्डर नाही आली ती. ऑर्डर आल्यावर काय, मरण हातावर घेऊन जायचंय. अरे त्या मरणाला कोण घाबरतंय? देशासाठी जर मरण आलं ना तर जन्माचं सार्थक झालं समजेल मी. शत्रूंच्या गोळ्याने देहाची चाळण जरी झाली तरी प्राण असेपर्यंत लढत राहीन. शाबाश अब्दुल, शाबाश. चाळणी कशाला, बुंदी पाडायची. एक गोष्ट लक्षात ठेव रघु, शूर पुरुषाला वीर मरण एकदाच येतं, पण भित्रा माणूस त्याला मात्र क्षणाक्षणाला मरणाच्या सामोरे जावं लागतं. कळलं? गायकवाड, हा ट्रे घेऊन कुठे चाललास? आज मेजर साहेब सर्वांना पार्टी देणार आहेत. काय आज? गेट टुगेदर. हो, एक छोटीशी पार्टी. पार्टी आणि मेजर साहेबांच्याकडे. अब्दुल, पार्टीला मजा आली, मस्त रंगली है पार्टी. अरे मेजर साहब की पार्टी है, उसमें रंग तो आना चाहिए. अरे तिकडे पार्टी चालली, तिकडे एकटाच का उभा आहेस? घरची आठवण आली वाटत. नाही, मी विचार करतोय तो पुढचा, चौकी मिळवण्याचा. तिथे जाणं थोडं कठीण आहे, पण त्या हरामखोरांकडे एक सिक्रेट फाईल आहे. ती फाईल आपल्याला मिळवता आली तर शत्रूवर आक्रमण कसं करता येईल आणि कुठून करता येईल हे ठरवता येईल. नाही, प्लॅन चांगला आहे, पण तुमच्या जीवाला धोका आहे. बघा मग, आपल्या भारत मातेसाठी आम्ही कुठलाही धोका पत्करायला तयार आहे. आणि तुझ्यामुळे आमची हिंमत वाढली आहे. हा अमर. अब्दुल, रघु, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, पण तुम्ही काळजी करू नका. तुमच्या प्लॅन मध्ये मी शामिल आहे. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करेन. येस येस. जय हिंद. अजून थोड्या वेळ वाट बघावी लागेल. सर, वॉकी टॉकी माझ्याकडे द्या. सगळं रघु आणि अब्दुलच्या प्लॅन प्रमाणे झालं पाहिजे. रघु, तसं मागेच बघत ये. हो हो मी पुढे बघतोय. हो हो. अजूनपर्यंत कोण पकडत कसं नाही आपल्याला? तेच म्हणतो मी पण. आपला प्लॅन फेल झाला की काय? म्हणजे पुढे तर काहीच दिसत नाही. हा, मागे कोण आहे रे? माझ्या मागे तूच आहेस. कोणी नाही. मग चल आपण पुढल्याच मारूया. हेच बरं आपलं. अच्छा अच्छा, चल. अरे मागे बघ, मागे बघ. सरळ बघ तू, इकडे तिकडे बघू नको. आजकाल नुसत्या फुल्या मारायच्या वाटतं, पण पकडत नाही आपल्याला. आम्ही बायका आहोत. यहाँ क्या करने को आए हो? आम्ही वैष्णोदेवीला चाललो. चलो. तुम्ही वैष्णोदेवीचे वॉचमन आहात. हमारे साहब के पास चलो. बिना शबाब के शराब अधूरी होती है. अगर यही शराब कोई कमसीन हसीना अपने हाथों से पिलाती तो मजा दुगना होता है. हाँ जनाब, चलो अंदर. कहाँ ले जा रहे हो हमें? थोड़ा ना, हमें कहाँ ले जा रहे हैं? मेजर साहब, आपकी शाम रंगीन करने के लिए आपकी खिदमत में मैं इन्हें पेश कर रहा हूँ. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. मेजर साहब, ऐसा तो नहीं ये औरतें हिंदुस्तानी फौज की सरकारी जासूस है? मेजर साहब, आपको लगता है कि हम जासूस हैं? तुम लोग जाओ. जाओ जाओ.
नहीं। मेजर साहब, हम लोग वैष्णो देवी के दर्शन के लिए जा रहे थे, बीच में बस का एक्सीडेंट हो गया। कुछ लोग मर गए, कुछ घायल हो गए और कुछ बेहोश हो गए। तुम जहाँ जाओगी वहाँ कत्ल ही होगी। वो क्या है? घायल, बेहोशी मामूली सी बात है। लगता है अंधेरे में हम रास्ता ही भूल गए, गलत जगह पर आ गए। नहीं नहीं नहीं, तुम तो सही जगह पर आई हो। तुम्हें देखकर तो हम रास्ता भटक गए हैं जाने मन। ये क्या कर रहे हो? हमें छोड़ दीजिए ना। छोड़ देंगे? तुम सभी देवी के दर्शन को जा रहे थे ना? आज की रात देवी ना सही, हम देवताओं का दर्शन कर लो। हम तुम्हारा नाच गाना देखना चाहते हैं। आप कहते हैं तो हमें नाचना ही पड़ेगा। हम नाचते हैं और नचाते भी हैं। अब्दुल तू पळ, मी येतो। माझ्या जीवापेक्षा ती फाईल महत्वाची आहे। पळ लवकर। कमान भाई, कमान, फास्ट, चला लवकर, चला। रामी, तुम लोग ने यहाँ आकर खुद अपने मौत को दावत दी है। मेजर, आज तेरा पाला एक मराठा से पड़ा है और ये मराठा वो है जिसने शेरनी से माँ का दूध पिया है। हम तुम्हें बहुत सारा पैसा देंगे, बंगला, गाड़ी, सब कुछ होगा तुम्हारे पास। ये हिंदुस्तान की फौज में नौकरी करने की कोई जरूरत नहीं रहेगी। सचमुच तुम कमीने हो, कमीने। तुम लोगों ने कश्मीर के लड़कों को फुसलाकर वतन से गद्दारी करने पर मजबूर कर दिया। तुम्हें मालूम है उसमें से कितने लड़के जवानी देखने से पहले ही मर गए। सचमुच तुम गीदड़ हो, गीदड़। अब्दुल, अब्दुल, व्हेरी गुड, फाईल मिळाली। पण रघु कुठे आहे? नाही, फाईल आम्ही आणली, पण रघु आतमध्ये फसलाय। ओ माय गॉड, त्याला आपल्याला वाचवलं पाहिजे ना। नाही, हे तू मेजर साहेबांकडे दे, मी रघुला वाचवतो। अरे पण रघु, दिस इज इम्पॉर्टंट, कम ऑन फास्ट, कम ऑन बॉय, चार्ज, चार्ज, जवान। तुम सच बताओ जवान, हम तुम्हारी जान बख्श देंगे। तू क्या मेरी जान बख्शेगा? हम लड़ने निकलते हैं तो सर पे कफन बांध के ही निकलते हैं। हम देश के लिए लड़ते वक्त सिर्फ भारत माँ पे होने वाले अन्याय को देखते हैं, हमारे मौत को नहीं। देश की रक्षा करते वक्त मौत आ जाए तो हमें खुशी होती है। खामोश, इसे मजबूर करके सच उगाल दो। फिर भी ये नहीं माना तो इसकी आंखें नोच कर इसे खत्म कर डालो। अरे हाँ! मैं आज तुम जैसे कुत्तों के हाथों से मरने नहीं आया, बल्कि मेरे साथ साथ तुम्हारे मौत का सामान लाया हूँ। भागो, कहाँ भाग रहे हो कुत्तों? चलो वहीं रुको, कोई नहीं लेगा, सब मरोगे तुम। हेलो हेलो हेलो, थांबा। यस यस रघु, अमर यस, अमर यस। रघु तू काळजी करू नको, अब्दुलने मला सगळं सांगितलंय, तुला सोडवायला आम्ही सगळे येतोय। नाही अमर, तूच म्हणाला होतास ना भारत माता आपली आई आहे आणि तिचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे। रघु मी येईपर्यंत तू कुठलाही निर्णय घेऊ नकोस। नाही नाही अमर, तू इकडे येऊ नकोस। नको नको, माझी काळजी करू नकोस, इकडचं मी बघतो। ही लोक माझ्या ताब्यात आहेत, यांचं काय करायचं ते मी बघतो। लिसन टू मी रघु, तुझा जीव महत्वाचा आहे रघु, माझा ऐक रघु। जय हिंद। रघु
किती बी सोल्जर धाडा आला आला हो इश्काचा रणगाडा. माता की वंदे मातरम.